थोडं लवकर चालू करायचं होतं पण काय केलंच नाही. ठीक आहे, खूप सारे घ्यायचं होतं आज. ठीक आहे, प्रॅक्टिस केली ना सर्वांनी, जी काही सांगितलं तेवढी? हो केली सर. येस सर. दोघांचा आवाज येते. Yes, केली. कारण 3D ची इथपर्यंत पण सांगितलं ते आपण इथपर्यंत केलं असतं तरी झालं, बस झालं असतं. हा सर. कॉम्बिनेशनच होते आपले, कारण याच्यावरच आता पुढला टास्क तुम्हाला समजणार आहे. आपण काय घेतला होता? एक ड्यू घेतला, त्याला क्लास दिलाय बॉक्स 1 आणि नंतर एक इनर ड्यू घेतलाय, त्याला पण डी बॉक्स नाव क्लास दिलेला आहे. आउटर बॉक्सला काय दिले हो? हाईट विड्थ 200 बॅकग्राऊंड कलर दिलाय, अब्सोल्यूट पोझिशन ने दिलं, लेफ्ट राईट आणि सेंटरला आणला. तो रिलेटिव्ह कशाला आहे? बाय डिफॉल्ट बॉडीला. त्यामध्येच एक चाइल्ड ठेवलाय आणि तो पण पॅरेंट सोबतच वर्क झाला, सेंटरला आला. इथे काही आपल्याला रिलेटिव्ह द्यायची गरज नाही, कारण आपण हाईट विड्थ सेम ठेवलेली. तर आपल्याला आता त्याच्या ओव्हरवरती आपण एक काय बघणार होतो? 3D बघायचे आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते? ट्रान्सलेट झेड, ट्रान्सलेट 3D, XYZ, स्केल आणि पर्स्पेक्टिव्ह. ते पर्स्पेक्टिव्ह सांगितलेलं लक्षात आलं ना? 3D. हॅलो. जर तुम्हाला दोन भिंतीच्या मध्ये जर मूव्ह करायचं आहे, राऊंड सेंटरला ऍज अ सेंटर तुम्हाला हॅलो हॅलो सर. हा, जर तुम्हाला दोन भिंतीमध्ये जर फिरायचं असेल तर काय फिरू पॉसिबल आहे का हो? जर भिंती चिकटून असल्या तर नाही ना, तर त्या भिंतीमध्ये काही ना काही अंतर पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये रोटेट होऊ शकता. अदरवाईज फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शनला तुम्ही होऊ शकता तिथं. पुन्हा रोटेट एक्स, रोटेट वाय, रोटेट झेड आणि 3D रोटेट एक बघायचं. ठीक आहे, ठीक आहे. इतर एक आपण बनवलेला आहे. आता याच्यावरती ओव्हरवरती बघू एक एक टाकून. आपण फर्स्ट रोटेट टाकून बघू व्हिडिओला. येस सर. ते होते का बघू. ट्रान्सफॉर्म रोटेट 180 आणि म्यूट व्हा प्लीज. ठीक आहे, 180 झाला तो. 2D मध्ये झाला, प्रॉब्लेमच नाही आपल्याला. त्यानंतर स्केल बघू आपण. स्केलचा काही फायदाच नाही, आपण बघितलं त्या दिवशी. का होणार आहे? 2D सारखंच होणार आहे तिथं जर पर्स्पेक्टिव्ह लावलं तरी. स्केल एक्स मध्ये मी देतो, त्याला डबल करतो स्केल त्याची. डबल हॉरिझॉन्टल आणि इथं पर्स्पेक्टिव्ह लावलं तरी काय फायदा नाही. बघू आपण चेक करू. पर्स्पेक्टिव्ह काही ना काही डिस्टन्स देऊ आपण, जेवढं लागणार तेवढं. नक्की काहीच लागणार नाही. सिमिलर व्हायचं असणार आहे, काहीच फायदा पडणार नाही. व्हर्टिकल. येस सर. तुम्ही नॉट म्हणजे तुम्हाला कळून जाते. झेडला तर काय होणार आहे का स्केल डबल? नाही सर. कारण
ठीक आहे, इथे दिसते बघा, हे बॉक्स दिसते तुम्हाला? हॅलो, हा हो सर. हा आपला झेड ऍक्सिस मध्ये आपण 3D बघतोय म्हणजे आपल्याला झेड लागणारच आहे ना. झेड जर राहिला नसता तर तो काय हो 2Dच दिसणार आहे आपल्याला. एक तर फॉरवर्ड डायरेक्शन किंवा रिव्हर्स डायरेक्शन किंवा लेफ्ट राईट कोणतं तरी एकच भेटून जाईल आपल्याला. 3D पाहिजे असले तर आपल्याला झेड लागणारच आहे. ठीक आहे, वाला बघा. तर हे 3D डायरेक्शन साठी झेड आवश्यकच आहे. तर मग आता मी काय म्हणतो इथं, मी एक्स ची वाय ची विड्थ दिलेली आहे, एक्स ची विड्थ दिलेली आहे, झेड ची दिली आहे का काही? झेडला काय आहे का? मग मी इथं स्केल झेड 2 म्हणलं तर होणार आहे का त्याचं काय दुप्पट डबल टेबल? काही होणारच नाही ना. म्हणून इथं नॉट टाकून स्केल बघितले आपण. आता त्याच्यामध्ये आपण बघू रोटेट एक्स वाय. आपण सिंपल रोटेट बघितला होता, हे रोटेट दोन्हीच आहे बघू का होते. जे आपला काय होता हो तो हाच, म्हणजे इथं पर्स्पेक्टिव्हचं काही काम नाही. आता मी जर इथं टाकला एक्स, आता काय झालं होतं त्याचा सेंटर पकडून तो रोटेट झाला 3D मध्ये. ठीक आहे, कारण आपण तिथं दिलेले पर्स्पेक्टिव्ह, अदरवाईज तो काय पण काल 2D बघताना कुठं बघितला होता तो 2D वाला, इथं बघितला होता का? टेक्स्ट इथं काय वाटत होतं, हे दबतंय वरून खालून, त्याला आपण ट्रेस करतो असं वाटतंय ना 2D मध्ये. Yes, sir. आणि इथं का वाटत नाही, कारण मी त्याचा रिफ्रेश का होत नाही, आवाज येत नाही सर. त्याला बॅकग्राऊंडला पण तेवढंच घेतलंय ना मी त्याचा बॉक्स, त्यामुळे ते आपल्याला फिरलेलं दिसतंय. पण इथं बॉक्स मध्ये ते मोठा आहे ना, त्यामुळे ते कळत नाही. हॅलो, येस सर, येस. पर्स्पेक्टिव्ह राहू देऊ आपण. तर वायचा सेम असणार आहे. तो कोणता भेटल तो आपण याचं ओरिजिन चेंज करून बघितलं ना आपण. जर राईट साइड ठेवलं तर काय होणार आहे, बाहेरल्या साईडने ओपन होते.
जर आतल्या साईडनं जर ओपन करायचा वाय तर तुम्हाला इथं काय करावं लागेल मायनस. राईट साईडलाच ओरिजिन ठेवून जर आतल्या साईडला द्यायचं अॅनिमेशन तर मायनस टाकावं लागेल. सिमिलर एक्सला पण तसंच करावं लागेल तुम्हाला. आता होईल का एक्सचं रोटेट? तर मी ओरिजिन का ठेवलंय? तर आता मला ओरिजिन काय करावं लागेल त्याचं? टॉप किंवा बॉटम. आतल्या साईडनं पाहिजे असेल तर तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवलेल्या आहेत आपण तुम्हाला. तर बघायचंय आपण काय करू, रोटेट झेड मध्ये करू आणि झेड मध्ये 80 पर्यंत ठेवू. स्केल करू त्याची डबल. काय झालं इथं? तुम्हाला जर बॉक्स थोडा मोठा दाखवायचा आहे रोटेट करून अॅनिमेशन मध्ये किंवा आपण इथं 180 पण ठेवू शकतो. म्हटलं तर 90 डिग्री ठेवू आपण आणि स्केल काय करू 1.1. थोडं जास्त स्कोप व्हायला ते, थोडस स्लाइटली मोठं आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन लागतो. एक कॉम्बिनेशन झाला. काय होतं आपल्या इथं रोटेट एक्स वाय स्केल असं बघ एकदम सोपं. रोटेट वाय आणि ट्रान्सलेट वाय करून बघू आपण. ठीक आहे, आवाज येतोय का माझा? हॅलो. हो सर. हो सर. येतोय सर, येतोय. समजलाय ना काय चाललंय डोक्यावर? मस्त आहे. कारण सिंपल आहेत, तेवढं काही हे नाही आहे हार्ड आहे. ठीक आहे, मी रोटेट काय केलं वाय आणि ह्याला आपण स्केल बघितला तर इथं ट्रान्सलेट बघू आपण. ट्रान्सलेट वाय मध्येच करून बघू. ट्रान्सलेटला आपण टाकू 150 पिक्सल पर्यंत टाकून बघू. 90च राहू दे, चालतंय. आता काय होतं एक वेळ ट्रायल अँड एरर आपल्याला जसे पाहिजे कॉम्बिनेशन करू शकतो आपण त्याच्यामध्ये. आता मला हा एक कॉम्बिनेशन सापडला. आता आपण ह्याच्यासोबतच एक झेड वाला एक्स वाला कॉम्बिनेशन करून बघू. ठीक आहे, व्यवस्थित येणार नाही वाटते मला एक्सचा. जर एक्स केलं हा काही तेवढा व्यवस्थित नाही. याच्यात काय आपण काय काय केलं एक्झॅक्ट सांगता का एकदा? आता मी काय म्हणलं होतं इथे 3D साठी आपण आपल्याकडे किती ह्याच्यामध्ये करू शकतो मी सांगितलं होतं. ट्रान्सलेट एक्स वाय झेड किंवा दोन्ही, आपण हे तिन्हीचं कॉम्बिनेशन बघणार एक्स वाय झेडचं. स्केल करू शकतो म्हणलो आणि रोटेट करू शकतो म्हणलो, बस एवढं सांगितलं ना त्याच्यामध्ये. हा आता त्याच्यामध्ये आपण बेसिक्स तर बघितले इथं. रोटेट एक्स वाय करून बघितला, स्केल करून बघितला आपण, बेसिक होते. आणि त्याला पर्स्पेक्टिव्ह लावल्यावर आपल्याला ते 3D दिसत होते. संपलं इथे.
3D चे एवढे संपले. तर आपल्याला ते बेसिक मस्त दिसलं आपल्याला. त्याचं आपण ओरिजिन सेंटर केलं, राईट केलं, लेफ्ट केलं, बॉटम केलं, हे दिसते आपल्याला 3D मध्ये. आता आपण काय करतोय त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन चेक करतोय की किती प्रकारचे कॉम्बिनेशन. आता तुम्ही प्रत्येक कॉम्बिनेशन करू शकता. आता हा स्केल एक्स आणि हे रोटेट एक्स, स्केल वाय रोटेट एक्स, स्केल झेड रोटेट एक्स, पुन्हा स्केल एक्स. ऍट अ टाइम का सर? हा सगळे चेक करू शकता. कॉम्बिनेशन प्रॅक्टिस करायची आणि लक्षात ठेवायचं की कोणत्या कॉम्बिनेशनला काय येते. ओके. बेसिक आपले आताच एवढे वरती बघितले आपण. एवढे एवढेच, हा एवढेच होते बेसिक. बघितले. आता खाली खाली चालू काय केले मी इथनं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन करतो. ट्रायल एरर बघतोय आपण की कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला चांगलं दिसते. त्याच्यामध्ये आपण स्केल वाला बघितला हा ना. झेड मध्ये त्याला आपण रोटेट केलं झेड डायरेक्शनला, वरती या डायरेक्शनला, आणि स्केल वाढवली आपण त्याची एक्स वाय डायरेक्शनच्या दोन्हीची 0.1 ने. ठीक आहे. पुन्हा मी एक कॉम्बिनेशन घेतला की रोटेट केला मी वाय मध्ये. त्याचं सेंटर ट्रान्सफॉर्म ओरिजिन काय केलं, सेंटरच ठेवला मी वाय डायरेक्शन मध्ये, आणि त्याला ट्रान्सलेट केला मी कुठं, खालच्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे त्याला 150 पिक्सेलला खाली आणलं मी. आपली हाईट किती होती ती बॉक्सची, त्याच्या थोडंसं खाली आणलं. तिघ कॉम्बिनेशन वर्क करताय का सर? ऍट अ टाइम हे तिघ कॉम्बिनेशन वर्क करतायत? हा ठीक आहे. म्हणजे रोटेट एक्स, रोटेट झेड, रोटेट वाय. हा हा एक झेडचा एक बघतोय, पुन्हा वायचा एक बघतोय. आता आपण एक्स वाला बघू. आपण वाय मध्ये काय केलं, इथं रोटेट वाय ठेवलं आणि त्याचं ट्रान्सलेट एक्स ठेवलं. ओके. आधी जो वरती असणार तो आधी वर्क होईल ना सर? हा वरती. आता इथं लास्ट जो आहे ना तोच होणार. आणि वरचे नाही होणार? नाही ना, मी ते कमिट करत येतोय ना, म्हणतो मी केलं नाही ते. ठीक आहे. शेवटचं जसं तुमचं सेम आपलं सीएसएस मध्ये जर 2 क्लास असले एखाद्या डी वरती 2 सेम क्लास आहेत. एका डिवला बॅकग्राऊंड कलर रेड आहे, एका डिवला बॅकग्राऊंड कलर ब्लॅक आहे. पण रेड ज्या क्लासला मी रेड कलर दिलाय तो टॉपला आहे, ज्या क्लासला मी ब्लॅक दिलाय कलर बॅकग्राऊंड तो बॉटमला आहे. तो कोणती सीएसएस लागेल, टॉप वाली लागेल का बॉटम वाली? बॉटम. सेम तसंच वरून टॉप टू बॉटम रेड होतोय, वरचे निग्लेक्ट करणार, तो खालची रेड करत जाणार. ओके. इथले मी अनकमिट जरी केले तर काही प्रॉब्लेम होणार नाही. तो शेवटचा जो आहे तोच पकडेल. ओके. हा ठीक आहे. कोणाला काही याच्यात अजून कन्फ्युजन आहे का असं सांगा, म्हणजे मी अजून क्लिअर करतो. हॅलो. सगळ्यात पहिले तुम्ही म्हणजे सर आधी कलर द्यायचा, बॅकग्राऊंड कलर वगैरे, त्याची विड्थ हाईट टाकायची, आणि पुन्हा मग हे सगळे आपला होते का बघायचं पर्स्पेक्टिव्ह 3D चे. राईट. मेन आपले एवढेच आहेत. ओके सर. मग हे की फ्रेम मध्ये पण यूज होतील की? हा होऊ शकतात, त्याला काही नाही. तुम्हाला तसं टास्क यायला पाहिजे तसा. की फ्रेम मध्ये आता तुम्हाला 3D का फिरवत तुम्ही जर रोटेट करत जर 3D बघणार आहे असं आपल्याकडे होतं की त्याला जर तुम्ही इथनं करणार आहे आपलं काय लेफ्ट टू राईट टू पुन्हा बॉटम पुन्हा लेफ्ट पुन्हा टॉप, हे जर करत तुम्हाला जर 3D दाखवायचं त्याच्यामध्ये तर तिथं पण यूज करू शकतो आपण. तसं काही नाही उडून टाकलं. की फ्रेम वेगळी कन्सेप्ट आहे. 2D आणि 3D अॅनिमेशन ही वेगळी कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. ओके सर. आता की फ्रेम मध्ये काय पाहिजे होतं आपल्याला, काउंट आपण ओव्हर केल्यावरच आपल्याला 2D मध्ये की 3D मध्ये भेटते बघा. ओव्हर केलं किंवा अजून दुसरं काही केलं तरच ते आपल्याला काय म्हणतात अॅनिमेशन दिसतात. इन्फिनिटी लावून ही प्रॉपर्टी टाकलो की मग ते इन्फिनिटी मध्ये टायमिंग फंक्शन आपण टाकले होते, काउंट 3 2 इन्फिनिटी वगैरे टाकले. ते तुम्हाला जर विदाउट ओव्हर आणि पेज लोड झाल्या जर पाहिजे असेल तर त्यावेळेस ती आपण यूज करतो. हे साध्या गोष्टीसाठी बरं का. हे जे 3D आणि 2D अॅनिमेशन आहेत, हे बटन किंवा एखादी कार्ड आहे तुम्हाला, किंवा आपण त्या दिवशी वेवाला एक बघितला होता बघा. असे छोटे छोटे अॅनिमेशन दाखवायचे असले ना त्यासाठी हे यूज करतो आपण. आता 3D वर आपण एक बघू, अजून आज कार्डवालाच बघू सर. की हे वेगळं आहे का आपल्याला सिलेबसला आहे की? मग नाही, ते कसं शिकवणार मी? कामाला येणारे प्रॉपर्टी शिकवते मी, हे तुम्हाला येतात, खूप कामाला येतात.
तुम्हाला 2D अॅनिमेशन, की फ्रेम आणि हे खूप कामाला येतात. ठीक आहे, आलं का लक्षात बाकी का अजून एकदा सांगायचं तुम्ही? हॅलो हॅलो. माझा आवाज येत नाही का? हॅलो. येतोय सर, येतोय. समजला ना सर्वांना का अजून एक्सपांड करून सांगायचं? ठीक आहे, चल. तर ह्याचे फक्त एवढे बेसिक आहे तेवढे लक्षात ठेवा. याच्यामध्ये आता आता कॉम्बिनेशन बघायला होतं पण आता हे तर काही कामाचं नाही आपल्याला. एक्स वाला बघितला आपण, तो तर वेगळाच काहीतरी निर्माण होतोय. मग आता आपण एक काय करू अजून, ट्रान्सफॉर्म. मी इथं 500 दिले बरं का, ते तुम्ही किती मनावर देऊ शकता, तसं काही नाही. पण ते अकॉर्डिंग तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. इथं मी 200-200चा घेतला म्हणून इथं 500 टाकला आहे. ते बघून तुम्हाला आता थोडस प्रॅक्टिस केली की लक्षात येऊन जाईल की किती करायला पाहिजे. थोडं त्याची प्रॅक्टिस करा. मी तर 50 टाकून बघा, 10 टाकून बघा. ठीक आहे. हो सर. बघू आपण इथे. स्केल रोटेट केला मी पुन्हा. हॅलो सर, आवाज येत नाही. हा हा, एक मिनिट मी कॉम्बिनेशन बघतो विचार करून की याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कॉम्बिनेशन असं बघायला भेटायला पाहिजे की ते जेणेकरून वर्क व्यवस्थित झालं की तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे. ठीक आहे, आपण इथे स्केल काय करतो ह्याची. एक्स मध्ये टाकू. एक्स मध्ये 3x2 स्केल आणि रोटेट टाकू आपण. एक्स वेट टाकून चेक करू. आणि हाच जर मला पाहिजे असेल तर ओरिजिन एखाद्या वेळेस तुम्हाला असं येऊ शकतं की त्याच्यावर ओव्हर केल्यानंतर तो असा येऊन पाहिजे आणि त्याच्या खाली असा असं एका ठिकाणी बघितलं मी अॅनिमेशन असं. त्याचा ओरिजिन मी काय केलं, बॉटमला आणला, तो इथं ठेवला मी. हा एक बरोबर आहे. अजून त्यामध्ये छेडवाला बघू. हा झेडवाला तुमचा असाच. रोटेट व्हायचा आता स्केल काय करू आपण, इथं 3D टाकू. ठीक आहे, 3D टाकला मी. आणि इथं 3D टाकल्यावर काय टाकावं लागलं मला, तिन्ही टाकावं लागतील. XYZ जसं आपण इथं ट्रान्सलेट मध्ये टाकलं XYZ तशी इथे पण तिन्ही टाकावं लागतील. जास्त डबल. स्केल तर एक झेडची येणार नाही, त्याला रोटेट ठेवावं लागेल काहीतरी आपल्याला. चेक करू. सेमच येणार याचा.
यांचाही सेमच येतोय. आपण तेवढा उपयोग याला नव्हता ना. It white ट्रांसलेटिक 3D वाला चेक करो. एक्स मध्ये आपण टाकू त्याला 70 पिक्सल. वाय मध्ये टाकू 10 बघू. मध्ये काय टाकू 60 पर्यंत. तर हा काय झाला हो इथे 10च्या इथे तो म्हणजे वाय पासून किती सरकायला हो 10 ने ठेवलं. आपल्याला जर थोडंसं त्याचं 0 घेऊन गेलो तर किती वर जवळ जवळ जाईल तिथं जवळपास. तर मी काय करतो एकच ठेवतो चेक करू आपण. तो वरी येणार आणि वरी येऊन काय चाललंय तो आतमधल्या साईडला चाललाय बघा. चला काय करतो वरती ते त्याचं पण कॉम्बिनेशन वर्क करत नाही. हा वाचलं. ठीक आहे इथे कॉम्बिनेशन भेटले नाही आपल्याला थोडीशी. ठीक आहे याचे असे थोडेसे कॉम्बिनेशन बघा. याच्यावर आपण एक टास्क बघू थोडंसं मस्त एक टास्क. तर ह्याच्यामध्ये आपले बेसिक एवढेच आहेत याच्यामध्ये बघा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही असं 3D पण टाकू शकता आणि कुठे गेला आपला स्केल हे पण आहे. ठीक आहे याच्यामध्ये किती बघितलं होते किती आहेत तसं बघायला गेलं तर हा एकच येणार XYZ ती. हा स्केल पण एक येणार आणि ट्रान्सलेट आणि त्याच्यामध्ये एक पर्स्पेक्टिव्ह एक महत्वाची आहे. त्याला गरज नाही आपल्याला. कार्ड घेऊ हाईट विड्थ काय तर देऊ. त्याच्या आधी मी 2 पॅरेंट चाइल्ड घेऊ. एक कार्ड म्हणतो मी फ्रंट फेस विटोराला बघा. ठीक आहे मी एक डिव घेतला त्याच्यामध्ये 2 काय घेतलं होतो 2 डिव घेतलेत 2 चाइल्ड आहेत त्याचे. तर आपल्याला असं बनवायचं आहे की ज्यावेळेस मी त्या कार्ड वरती ओव्हर करेल तर 3D मध्ये रोटेट होणार आहे. एखादा जो फेस आहे हा फ्रंट आहे आणि हा बॅक साईडला जाणार आहे. ज्यावेळेस ओव्हर करेल त्यावेळेस फ्रंटवाला बॅकला जायला पाहिजे बॅकवाला फ्रंटला यायला पाहिजे. आपण असं अॅनिमेशन बघणार आहे. ठीक आहे तर कार्डची CSS लिहू आधी आपण एक थोडीशी. विड्थ टाकली आपण 300.
हाईट टाकली 150. बॅकग्राऊंड कलर गोल्डच देऊ. आणि त्याला बॉक्स शॅडो देऊ एक थोडस. बॉक्स शॅडो 1 पिक्सल. आणि तिसरी व्हॅल्यू कोणती आहे हो? यार कोण आहे? तिसरी व्हॅल्यू कोणती आहे हो? ट्रान्झिशन. दुसरी वाय आहे, तिसरी ब्लर 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 आहे. हॅलो हा ब्लर राईट. आणि चौथी रेड आपण काय करू 2 पिक्सल पर्यंत. ठीक आहे. आता हे थोडस तुम्हाला बोर झालं असेल, पण एवढंच आहे बरं का. ह्याच्यामध्ये तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कॉम्बिनेशन बनवायचे. मी त्याच्यावर तुम्हाला टास्क घेतो, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन हुडकून काढायचे चांगले चांगले. नसला तर त्याच्यापुढे नॉट लिहा, आणि जे चांगले आहेत ते कुठेतरी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवा. ते तुम्हाला कामाला येतील. कारण इथे एवढंच येणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आपण कॉम्बिनेशन उजळणी किती शिकणार आहे आपण? 100 पर्यंतच असणार आहे ना. त्याच्या पुढे काय? मग त्याच्यावरच आपल्याला भागाकार गुणाकार शिकावं लागतील. तसंच आहे, एवढंच भेटणार आहे. ह्याच्यावरच आपल्याला मल्टिपल करत तयार जावं लागतील. तर मी ते एक तयार करतोय, आपण ते चेक करू. ठीक आहे, इथं आला. काय करतो मी? पोझिशन रिलेटिव्ह देतो सध्याला मी, कारण आपल्याला ह्याला रिलेटिव्ह लागणारच आहे. आणि ह्याला लेफ्ट आणतो मी थोडस, 50% मध्ये आणतो थोडस इथं. ठीक आहे. आता माझ्याकडे इथे एक कार्ड आहे. त्या कार्डला मी काय दिली हो? हाईट विड्थ दिलेली आहे 150-150. बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे आणि शॅडो दिलेली आहे. पोझिशन रिलेटिव्ह देऊन काय आणलं मी? त्याला 50% ला इथं आणलं डायरेक्ट. आणि आता हा मध्ये फ्रंट वाला कार्ड फ्रंट ते टाकला मी. त्याला आपण विड्थ देतो तेवढीच 150. तर हाईट देऊ. त्यानंतर पोझिशन देऊ ऍब्सोल्यूट. आणि हो, तो ह्याला जर मी बॅकग्राऊंड कलर दिला रेड, तर तिथंच आलाय. पण आपल्याला काय पाहिजे हो? तो हालायला नाही पाहिजे नंतर. म्हणून आपण काय करू? लेफ्टने 0 to टॉपने त्याचं 0 to पोझिशन ऍब्सोल्यूट दिलेले मी. तर इथं टी दिसते, बरोबर आहे. इथं कलर पण देऊ त्याचा आपण व्हाईट. लाईन सेंटर फॉन्ट साइज काय तर वाढू त्याची 40 पिक्सल. ठीक आहे. आता माझ्याकडे ते एक बॅकचा आहे कार्ड. सेंटरला नाहीये. टेक्स्ट अलाइन सेंटर केले इथं. हॉरिझॉन्टली केलं, व्हर्टिकली नाही. ची विड्थ टाकू आपण 150. हाईट टाकू 20. बॅकग्राऊंड कलर टाकू blue.
तो दिसलेला आहे का हो कुठं? नाही दिसत. त्याला आपण काय करू? पोझिशन टाकू. अब्सोल्यूट. त्याचा पॅरेंट कोण आहे इथे? कार्ड आहे त्याचा पण. आता मी काय करतो ह्याला, आता ह्याला मी टॉप 0 दिले, लेफ्ट 0 दिले. ह्याला जर टॉप लेफ्ट 0 दिले तर काय होईल? तो पण तिथंच बसेल. मी काय करतो ह्याला थोडस टॉप आणि काय करतो, 200 पिक्सल खाली आणून चेक करू आपण बरोबर आलाय का. लेफ्ट 0 राहू दे. इथं आला ना. आता मला हा कार्ड जर इथं टाकायचा ह्याच्यावरती न्यायचा तर काय करावं लागेल? इथं ट्विटर दिसते बघा. थोडस लक्ष द्या बरं का. इथं हा खूप कामाला येणार टास्क आहे, खूप वेळेस यूज होईल. आता मी जर ह्याचा टॉप 0 करत गेलो, टॉप टू टॉप दोन्ही कार्ड काय झाले? एकमेकावर आलेले. बरोबर आहे ना? सर. हो सर. येस सर. हो सर. मी आधीच पण काय केला होता? टॉप 0 लेफ्ट 0 केला होता. तो पण तो ह्या कार्डच्या इथे येऊन बसला होता. हा पण काय आला? तो टॉप 0 लेफ्ट 0 केल्यावर तो पण त्याच्यावरतीच येऊन बसला. ठीक आहे. येस सर. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आणण्याच्या आधी काय करू आपण? याला बाय डिफॉल्ट मला हा फिरवल्यावरती काय करायचं हो? म्हणजे व्यवस्थित दिसायला पाहिजे. मग आता ह्याची पण थोडीशी सीएसएस करून घेऊ आपण. एक्सएलएन फॉन्ट हे सगळे इथे टाकू. ह्याला म्यूट होऊन डिस्कस करा तुम्हाला कोणाला करायचं. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, ह्याला ब्ल्यू वाल्याला रोटेट करून ठेवतो बाय डिफॉल्ट. ट्रान्सफॉर्म रोटेट वाय डायरेक्शन मध्ये कोण ठेवतो? 180 डिग्रीने. झाला का उलटा तो? इथे दिसतंय? मी वरती केलं नाही, बाय डिफॉल्ट करून ठेवला इथे मी. ठीक आहे. हा इथे दिसतंय? हो. हा असा होता. हा आपल्याला ओव्हर केल्यावरती असाच आणायचा आहे. तो टी मागे जायला पाहिजे, ट्विटर समोर यायला पाहिजे. आपल्याला असं बघायचं ते. ठीक आहे. असं मी बाय डिफॉल्ट त्याला करून ठेवलं. तर आता इथं सीएसएस जर चेक केली तर काय हो? इथं पण हाईट विड्थ सेम आहे दोघांची. इथं पण हाईट विड्थ सेम आहे. इथं पोझिशन ऍब्सोल्यूट आहे, इथं पोझिशन ऍब्सोल्यूट आहे. इथं दोघांना आपण टॉप काय करणार आहे? 0 0 देणार आहे. बॅकग्राऊंड कलर पण आपण सेमच देऊ. ठीक आहे. करू शकतो. ब्ल्यू ब्ल्यू दिला. कलर पण व्हाईट आहे, सेंटर आहे, फॉन्ट साईज सेम आहे. फक्त काही एकच प्रॉपर्टी काय हो ह्याची वेगळी आहे. मग आपण इथे कॉम्बिनेशन करू शकतो ना, इथं असं टाकून ग्रुपिंग करू शकतो. हे कंबाईन करू शकतो ना इथे. याची काय गरज आहे मला एवढ्याची? नाही सर. ठीक आहे. येस सर. हा इथे येऊन बसला बघा. आपण त्याला बाय डिफॉल्ट रोटेट करून ठेवला आता. इथपर्यंत आलं? येस सर. कुठकडं टास्क कुठून कसा चाललाय एवढं लक्षात घ्या. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं? ओव्हर केल्यावरती रोटेट करायचं आहे. पण त्याच्या आधी एक दाखवतो आपल्याला. हे थोडस पण खाली करू. आवाज ब्रेक व्हायला. बॅकग्राऊंड कलर चेंज आहे ना सर? नाही आपण सेमच ठेवला ना बॅकग्राऊंड कलर. मी ते फक्त दाखवण्यासाठी केलं होतं तुम्हाला. ते लक्षात येते ना? एकदा अजून दाखवतो. हो सर. बॅकग्राऊंड कलर आपण सेमच ठेवला. मी फक्त ते दोन कार्ड वेगवेगळे आहेत त्यासाठी तुम्हाला हे
हा कार्ड वेगळा होता, तो वरती कसा आणला गेला तो दाखवण्यासाठी केला होता मी. इथे 200 टाकला होता आपण. ठीक आहे. बरं आता मला काय इथे एक चेक, अजून एक गोष्ट मला करायची आहे. ह्या दोघांची पण काय करायचे, बॅक फेस विजिबिलिटी हिडन करायचे. म्हणजे मला त्याचा बॅकग्राऊंड दिसायला नाही पाहिजे. आता मला मी हा रोटेट केलं ना, इथंच लगेच करून घेऊ आपण, ते पण पॉईंट क्लिअर होऊन जाईल. बॅक फेस इथं आहे बघा प्रॉपर्टी, बॅक फेस विजिबिलिटी हिडन म्हणायचं. आता बघू आपण काय होतं. तो गेला की नाही होईत ना. आता मी काय करतो, रोटेट काढून बघू आपण, चेक करू आला की नाही. चेक करू आपण. मी जर रोटेट ठेवला तर गेलाय तो. म्हणजे त्याची बॅकग्राऊंड दिसते का आपल्याला? नाही दिसणार आहे. ज्यावेळेस त्याची फ्रंट साईड असेल, थोड्याशा अँगल मध्ये आली असली तरच आपल्याला ते काय दिसणार आहे, दिसणार आहे. अदरवाईज ते काय होणार आहे, त्याची मागली साईड आपण काय केले, हिडन करून टाकली. ठीक आहे. आपण त्याला रोटेट केला आणि बॅक फेस विजिबिलिटी काय म्हणली त्याची, हिडन म्हणून टाकली. ठीक आहे. आणि मग मला हे पण प्रॉपर्टी इथंच पाहिजे, बॅक फेस विजिबिलिटी हिडन, त्याला पण पाहिजे मला. इथं काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपण बाय डिफॉल्ट रोटेट करून ठेवले का, नाही ह्यालाच ठेवले रोटेट करून. तर आपल्याकडे आता सर्व प्रॉपर्टी काय कॉमन एवढ्या आल्या, तर ह्या बॅक फेस विजिबिलिटी पण कॉमन येऊ लागली आपल्याकडे. म्हणून आपण काय करतो, सर्वात इथं कार्डच कंबाईन करून टाकायची, चेंज करून टाकू एखादं. तर मला हा नको, ओके इथं पण नको, तर ते रोटेट करून ठेवायचं बाय डिफॉल्ट मध्ये. ठीक आहे. कलर आहे रेडच टू, ठीक आहे, जे पाहिजे ते ठेवतो, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि हे बी ला ज्यावेळेस मी याच्यावर रोटेट करणार आहे आपण, त्यावेळेस ती येऊन जाईल. ठीक आहे. दोन्हीचा कलर काय ठेवला हो मी, सेम ठेवलाय. आता मी रोटेट केला तर काय होतं, तो टी समोर येते. पुन्हा रोटेट केला तर काय होते, ट्विटर येते. आता ह्याचं थोडंसं आपण अॅनिमेशन व्यवस्थित बघू. टास्क तर लक्षात येतो ना तुम्हाला काय करायचं आपल्याला ते? हो सर. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, आता आपण 3D मध्ये बघितलं तर 3D काय म्हणलं होतो आपण, जर झेड डायरेक्शन मध्ये फिरायचं असलं तर तिथं आपल्याला पर्स्पेक्टिव्ह लागणार आहे. पर्स्पेक्टिव्ह लागणार आहे म्हणजे काय, थोडंसं फिरायला जागा लागणारी आहे. बरोबर आहे की नाही? मी काय केलं होतं, आधी आपण एक 2 कार्ड घेतले होते बघा, एक बॉक्स घेतले होते. हा आउटर होता आणि एक काय होता, इनर होता. ह्या इनरला आपण काय करत होतो, रोटेट वगैरे करून बघत होतो ना. हॅलो, हा सर. तसं हो. तर तसाच मला इथे काय पाहिजे, मला रोटेट करण्यासाठी एखादी बॉक्स पाहिजे. त्याला आपला पर्स्पेक्टिव्ह देऊन त्याला आपण त्याला जागा करू, एक्स वाय 3D पूर्ण 3D डायरेक्शन मध्ये. त्यासाठी आपण इथं म्हणू त्याला कार्ड ह्याच्यामध्ये टाकून देऊ हे सर्व आणि चेक. आता मला ह्याला काय म्हणायचं आहे, हा कार्ड पूर्ण काय होते, रोटेट होते. हा कार्ड बॉक्सच्या होती, आपण त्याला म्हणू इथे पर्स्पेक्टिव्ह, तर व्हॅल्यू देऊ त्याला आपण 500 पिक्सल. ठीक आहे. आता तर काही होणारच नाही. आणि काय म्हणू, आता मी ज्यावेळेस मी ह्या कार्ड बॉक्स वरती ओव्हर करेल
जो 3D आपला, ज्यावेळेस मी त्याच्यावरती ओव्हर करेल त्यावेळेस हा कार्ड आहे ह्याला रोटेट करत होतो ना आपण. हो सर. आज फिरवत होतो ना, आता ह्याला फिरवू आपण. त्याच्यामधले आपण हे व्हॅल्यू चेंज करून बघितल्या कसं होत होत्या. आता आपण काय करायचं आहे, हा डायरेक्ट कार्ड फिरवला, तो जो बॅकला गेलेला आहे हा कार्ड, तो समोर येईल आणि समोरला बॅक साईडला जाईल. तर मी काय म्हणतो, कार्डला रोटेट कर 180 डिग्री, ट्रान्सफॉर्म ट्रान्सलेट वाय मध्ये 180. चेक करू आपण काय झालं का हो? काहीच झालं नाही. तर आता आपण अजून एक आपल्याकडे इथे एक प्रॉपर्टी राहिली, ते टाकून बघायची आपल्याला. ट्रान्सफॉर्म स्टाईल राहिली, तर आपण काय फिरवतोय, कार्ड फिरवतोय. तर इथं ट्रान्सफॉर्म स्टाईल हे एक लक्षात ठेवा. टीजर 3D पोझिशन टाकली आपण, विड्थ टाकली. सेंटर कलर टाकला आपण, टेक्स्ट केलं सेंटर, ऑफसेट टाकली. रोटेट करते. 2 सेकंड टाकून सर ट्रान्झिशन नाही वापरणार का? हा नाही वापरले ना. हा रोटेट का होत नाही, रोटेट प्रॉपर्टीज लागत नाही तर तर आपण पोझिशन त्याला दिले का? हा पोझिशन दिली ना त्याला, म्हणूनच आपण काय केलं होते, ह्या आत मधल्यांना दोघांना पोझिशन दिली आहे, म्हणून आपण त्या अच्छा. कार्डला रिलेटिव्ह ठेवली होती आणि त्याच्या बाहेर काय ठेवला होता, रोटेट करण्यासाठी आपण एक बॉक्स क्रिएट केला होता. कसं पण आपण इथं रोटेट का लागत नाही, त्याचे प्रूव्हर वरती व्हायला पाहिजे. आता वरती प्रॉपर्टीज लागली नाही काही ते. सॉरी, मी कशावर टाकलं होत, हा कार्ड रोटेट करायचा ना आपल्याला, ते डायरेक्ट बाहेरच्याला टाकलं, म्हणून काम रोटेट होत नाही. सर तिथे ट्रान्सलेट टाकलो तुम्ही, रोटेट टाकलो नाहीत. अरे यार, तो ऑटो सजेशन येते ना, मी घेतलं तेच. रोटेट वाय, ट्रान्सफॉर्म रोटेट वाय. सर 0 करा ना, रोटेट 0, कारण की वरती आपण रोटेट नाही. 180 डिग्री केले ना. कॉम्बिनेशन चेक करू, तर त्याच्या प्रॉपर्टी राहिली असेल एखादी अजून. काढला की नाही आपण तर ट्रान्सफॉर्म रोटेट वाय.
40 पेक्षा आपण काय करायचं, रिपीटर येणार आहे. 0 केलं तर हा येणार आहे. 180 केलं तर हा येणार आहे. ठीक आहे, असा ओव्हर प्रॉपर्टी का लागली नाही याच्यावरती चुकलंय का? कार्डच्या बरोबर ती कार्ड समोर काढून टाक ना. लाईन नंबर 86. लाईन नंबर 86. हो, हो. वरच्या पुढे तो क्लासची गरज नाही ना. 86 ला. हम्म. ठीक आहे, तो कार्ड एक टाकला होता नसता असं इथे काय करू शकतो, एखादी वेगळा कलर देऊन इथं दोघांचं कॉम्बिनेशन झालंय ना, तर इथे आपण अजून एक कधी क्रिएट क्लास करू शकतो इथे कोणता तर, त्याला बॅकग्राऊंड कलर देऊन इथे पण करू शकते, तसं पण होऊ शकते. ठीक आहे, आज थांबू इथे, नंतर उद्या बघू. ओके सर. ओके.